नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 21 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवरती एक आंदोलन सुरू आहे. आपल्या सर्वांना ते माहितीच आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलनाचा प्रमुख उद्देश म्हणजे नीट एक्झाममध्ये जे पेपर लीक प्रकरण झालं, त्या पेपर लीक प्रकरणाची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू किंवा मुख्य उद्दिष्ट असं म्हणता येईल. या अगोदर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी 5-6 शहरांमध्ये देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आंदोलनं केली, ज्यामध्ये लखनौ, जयपूर, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी जाऊन पुण्यात आंदोलनं केले आणि मग जंतर मंतरवरती बसून त्यांनी या आंदोलनाला एक मोठं स्वरूप दिलं. कालांतराने म्हणजे एक 4-5 दिवसांनी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले. हे या आंदोलनात फक्त दिल्लीतील जंतर मंतरवरती येऊन घोषणा द्यायच्या इतक्यापुरतं सामील नव्हते झाले, तर त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. या उपोषणामागे त्यांचा हेतू धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जो कॉकरोच जनता पार्टीची मागणी होती तो, प्लस लडाखबद्दल विविध त्यांच्या मागण्या, यासाठी हे उपोषण त्यांनी सुरू केलं. जवळपास 17-18 दिवसांपर्यंत या आंदोलनाची फारशी कोणी दखल घेतली नाही. सोनम वांगचुक यांची तब्येत, प्रकृती खालावल्या जात होती. त्यांचं वजन झपाट्याने कमी होत होतं, शुगर शरीरातली कमी होत होती. डॉक्टर वारंवार त्यांची तपासणी करत होते आणि मग मागच्या 2 दिवसात त्यांची प्रकृती जास्त खालावली होती. 2 दिवसांपूर्वी मग वेगवेगळ्या लोकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली, व्यक्त व्हायला सुरुवात केलं, ज्यामध्ये प्रामुख्याने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, विशाल दादलानी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल प्रत्यक्षात तिथे जाऊन त्यांनी वांगचुक यांची भेट घेतली आणि दिपके यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे आंदोलनाच्या ठिकाणी वेगवेगळे लोक, मोठे सेलिब्रिटी स्टेटसचे मोठे राजकारणी यांचं तिथं येणं सुरू झालं आणि मग या आंदोलनाची चर्चा मागच्या 2 दिवसात थोडी वाढली. त्याआधी कुठल्याही मुख्य प्रसारमाध्यमांनी म्हणजे TV न्यूज चॅनल्स असतील किंवा कोणी या आंदोलनाचं कव्हरेज केलं नव्हतं. फक्त सोशल मीडियावरती काही यूट्यूबर्स आणि इंस्टाग्राम अकाउंटवरनं या आंदोलनाचे वेगवेगळे अपडेट्स आणि व्हिडिओज येत होते. त्या व्यतिरिक्त प्रमुख प्रसारमाध्यमांनी अजिबात या आंदोलनाची दखल घेतलेली नव्हती. पण मग 2 दिवसांपासून या आंदोलनाच्या बातम्या TV वरती यायला लागल्या, जेव्हा मोठे राजकारणी आणि सेलिब्रिटी लोक याबद्दल व्यक्त व्हायला लागले. मग हे आंदोलन न्यूज चॅनलवरती यायला लागलं. आज सकाळी या आंदोलनाने एक भलं मोठं वळण घेतलेलं आहे. ते म्हणजे सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता ताब्यात घेतलं हा शब्द योग्य आहे की नाही माहीत नाही, पण पोलिसांनीच त्यांना आंदोलन स्थळावरनं हलवलं. पोलिसांनी सकाळी 7 ते 7:15च्या सुमारास ते आंदोलनाच्या स्थळी आले. सोनम वांगचुक यांच्याशी थोडं पहिले बोलले आणि मग त्यांना आहे त्या अवस्थेमध्ये उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकून नेण्यात आलं. आता काही लोक म्हणत आहेत की त्यांना अटक केली, पण पोलिसांचं असं स्टेटमेंट आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सोनम वांगचुक यांची काळजी घ्यायला हवी. आंदोलन कुठेही असो, काहीही असो, पण सोनम वांगचुक यांच्या जीवाची काळजी घ्यायला लागेल. म्हणून मग त्यांना आम्ही सफदरजंग रुग्णालयामध्ये नेलं आणि दाखल केलेलं आहे. त्यांच्यावरती उपचार करून त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यात येईल, त्यासाठी आम्ही त्यांना नेले. पण यानंतर अभिजित दिपके यांनी सांगितलं की सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करून फरफटत नेलेलं आहे, त्यांना अटक केलेली आहे, ताब्यात केलेलं आहे, कारण हे आंदोलन सरकारला दडपवायचं आहे, हे आंदोलन बंद पाडायचं आहे. मी सकाळी उठल्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी एके ठिकाणी गेलो होतो. तिथे मला कळलं की पोलीस आलेले आहेत आणि ते सोनम वांगचुक सरांना घेऊन जात आहेत. मग मी घाईघाईने इकडे यायला निघालो. मला मध्येच अडवण्यात आलं, मला शिवीगाळ केली, मला मारहाण केली आणि त्यानंतर सोनम वांगचुकांना पोलीस घेऊन गेलेले आहेत, असा आरोप अभिजित दिपके यांनी लावला.
आता थोड्या वेळापूर्वी अजून एक नाट्यमय वळण या आंदोलनात बघायला मिळालं, कारण सोनम वांगचुक यांना नेल्यानंतर अभिजित दिपके अतिशय भावूक झाले, भरपूर रडले ते, आणि त्यानंतर सोनम वांगचुक ज्या ठिकाणी ज्या गादीवर उपोषणाला बसले ते त्या ठिकाणी बसून दिपकेंनी आपलं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. ते म्हणे सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण आता मी पुढे नेणार आणि मी आता हे उपोषण कंटिन्यू करणार. हे नाट्यमय वळण आता या आंदोलनाने घेतलेलं आहे. एकूणच कोणत्या ना कोणत्या कारणाने आता केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घ्यायला सुरुवात केली आहे की काय असं दिसून येत आहे. कारण मागच्या 2 दिवसात बऱ्याच मोठ्या लोकांनी या आंदोलन स्थळाला भेट दिली. अगदी अरविंद केजरीवालांपासनं त्यांच्यासोबत मनीष सिसोदियाही होते. त्यानंतर विशाल दादलानी, सोनाक्षी सिन्हा यांनी व्हिडिओ पोस्ट करून या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरेंनी अत्यंत कडवट भाषेत या आंदोलनाच्या विरोधात असलेल्या सरकारवर टीका केली आणि सरकारला खडे बोल सुनावले की सोनम वांगचुक सारख्या माणसाची तुम्ही कदर का करत नाही. परवाच्या दिवशी आमिर खान जो इतके दिवस शांत होता, बऱ्याचदा प्रश्न उचलला गेला की आमिर खान या वांगचुक यांच्या या स्थितीवरती का बोलत नाही आहे. त्याने तर 3 इडियट्समध्ये वांगचुकांच्या खऱ्या आयुष्यापासून प्रेरित असलेलं कॅरेक्टर केलं. पण मग आमिर खान व्यक्त झाला. तो म्हणाला की वांगचुक सरांची तब्येत नीट राहावी, त्यांनी हे उपोषण सोडावं आणि त्यांची काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे असं बोलले. स्वरा भास्कर आंदोलनस्थळी येऊन गेले, प्रकाश राज हे आधीच येऊन गेले होते आणि बरेच मोठे लोक आता या आंदोलनाशी जोडले जात असल्यामुळे या आंदोलनाला थोडं गांभीर्य आल्यासारखं वाटत आहे. अन्यथा या आंदोलनावरती हीच टीका होत होती की हे आंदोलन सिरियस नाही आहे, हे एक कॉलेजचे तरुण तरुणी मिळून तिथे गाणे लावतात, नाचतात, असं थोडीच कोणतं आंदोलन असतं. यावरती सुद्धा अभिजित दिपकेंनी वारंवार स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण आज या आंदोलनाने एक वेगळं नाट्यमय वळण घेतलेलं आपण बघत आहोत. पुढे काय याच्यामध्ये अपडेट येणार आहे ते आपण नक्कीच जाणून घेऊ, ते तुमच्यासाठी आम्ही नक्कीच घेऊन येऊ. पण तो तास या सर्व आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.